नमस्कार मंडळी. तर आज काय जेवणाला सुट्टी होती, जास्त काही जेवण बनवायचं नव्हतं, तरी पण त्यातल्या त्यात अख्खा मसूरची आमटी आणि भातच बनवायचा होता. तर सकाळ सकाळ आम्ही फणस घेतलं होतं, माझ्या मावशीने कापला आणि तो आम्ही घेतला खाऊन. आणि त्याच्यानंतर वाटण्याची तयारी केली. मी फक्त आणि फक्त खोबरं ओलं घेतलं होतं, लसूण घेतलं होतं, मिरच्या घेतल्या होत्या आणि टोमॅटो घेतले होते फोडणीला. फोडणीला घातलं आम्ही बटाटा आणि त्याचं वाटण केलं होतं फोडणीने. वाटण केलं होतं, मग जिरे मोहरी टाकून घेतलं एका बाजूला, चांगलं परतून घेतलं. बटाटी पहिली तेलामध्ये परतून घेतली म्हणजे लवकर शिजतात. आणि कुकरमध्ये जे आहे ते अख्खा मसूर आम्ही शिजवून घेतलं होतं. तर हे आहे वाटण. मी तुम्हाला एकदा परत सांगते की वाटणामध्ये मी घेतलं होतं ओलं खोबरं, लसूण आणि हिरव्या मिरच्या आणि त्याच्यासोबत घेतलं होतं टोमॅटो. तर ह्याच्यामध्ये हे बेसिक मसाले जे आहेत टाकलेले आहेत, जसं की कश्मीरी लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर, हळद आणि कांदा लसूण मसाला. तर हे एवढंच टाकलं होतं. आणि नेहमी नेहमी जेवायला काय बनवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. मी नेहमीचाच डायलॉग आहे माझा. तर हे सगळं अख्खा मसूर वगैरे टाकून आमच्या 8-9 जणांसाठी ही एवढं डाळ बनवावी लागते. कारण तरी आता 8-9 जण आहेत, अजून आमचे पाहुणे यायचे बाकी आहेत. मग सगळ्या माझ्या मावशांची मुलं म्हणजे आम्ही सगळे मिळून खूप जास्त मज्जा करतो. ते म्हणलं आता जास्त पाहुणे येणार आहेत तर फाटी कमी पडली. फाटी म्हणजे लाकडं बरं का, जसं मी गेल्या वेळी तुम्हाला सांगितलं. मग आम्ही सगळं जेवलो वगैरे आणि नंतर मग आम्ही फाटी आणायला गेलो होतो. तर ही आमची सगळी फाटी आहेत. तर कसं वाटलं आजचा मिनी ब्लॉग नक्की मला सांगा.